हरे कृष्ण. श्री गुरु वंदना श्रील नरोत्तम दास ठाकूर यांनी रचलेलं हे गीत आहे. ह्याचं चौथं कडवं आज आपण वाचूया. श्री गुरु करुणा सिंधू अधम जनार बंधू. श्री गुरु हे कसे आहेत? करुणा सिंधू आहेत. तर श्री गुरूंना करुणेचे सागर इथे म्हटलेलं आहे. जसा समुद्र कधीच आटत नाही तशी गुरूंची कृपा आहे, ती कधीच आटत नाही. अधम जनार बंधू. तर असे जे गुरु आहेत ते अधम जनांचे, अधम पतित जनांचे बंधू आहेत. लोकनाथ लोकेर जीवन. तर श्री गुरु हे भक्तांचे नाथ आहेत, लोकनाथ आहेत. म्हणजे भक्तांना, लोकांना आश्रय देणारे आहेत. लोकेर जीवन म्हणजे जगताचे जीवन आहेत. लोक म्हणजे काय? ग्रहलोक. तर सगळ्या जगताचे ते गुरु आहेत, ते जीवन स्वरूप आहेत. म्हणजेच हे गुरु काय करतात? आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार करतात आणि जगतातील जीवांना, लोकांना आध्यात्मिक जीवन जगण्याचं मार्गदर्शन करतात. तर हे भजन आहे ते श्रील नरोत्तम दास ठाकूर यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांचे गुरुदेव कोण आहेत? श्रील लोकनाथ गोस्वामी. आणि आपल्या गुरूंना आता प्रार्थना करताना इथे श्रील नरोत्तम दास ठाकूर म्हणता आहेत, हा हा प्रभू कोरो दया देहो मोरे पद छाया. हा हा प्रभू, हे प्रभू करो दया, माझ्यावर तुम्ही दया करा. देहो मोरे पद छाया. देहो म्हणजे द्या, मोरे म्हणजे मला, पद छाया हे गुरुदेव तुमच्या पद म्हणजे चरणांची छाया मला प्रदान करा. म्हणजे तुमच्या चरणाजवळ मला आश्रय द्या. एबे यश घुशुक त्रिभुवन. एबे म्हणजे त्यांचे, हे गुरु ज्यांचा आपण गुणगौरव करतो आहोत, तर त्या गुरूंचे यश घुशुक त्रिभुवन. तर घुशुक म्हणजे काय? घुमत आहे, पसरलेलं आहे. त्रिभुवनात या गुरूंचं यश आहे ते पसरलेलं आहे. तर आपण भाषांतर वाचूया चौथ्या कडव्याचं. श्री गुरुदेव करुणा सागर आहेत, अधम जनांचे परमबंधू आहेत, तसेच जगताचे जीवन स्वरूप आहेत. हे प्रभो, माझ्यावर कृपा करून आपल्या चरणांची छाया प्रदान करा. मी आपल्याला शरण आलेलो आहे. तर अशा रीतीने आपण चौथं कडवं आहे ते वाचून पूर्ण केलं आहे. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.